नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये। आज आपण सी वॉर्ड जवळ आलो आहोत। त्याचं कारण असं की पालिकेने 99,435 अधिकृत फेरीवाल्यांना QR कोड ओळखपत्र आणि त्याचसोबत टाउन वेंडिंग कमिटी सदस्य सक्रिय करण्याचा मोठा निर्णय घेतलाय। त्याच पार्श्वभूमीवर आज आपण इथे आलो आहोत। माझ्यासोबत या कमिटीशी जोडले गेलेले काही सदस्य आहेत, त्यांच्याशी आज आपण थेट बोलणार आहोत आणि या विषयाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सर नमस्कार, तुमचं नाव? मी भरमू नांगनुरकर, पत्तविक्रेता समिती सदस्य परिमंडळ 1 मधून मी निवडून आले। सर, आता आपल्या मागे आपल्याला ही गर्दी बघायला मिळते। खरं तर कुठेतरी असं ऐकलं होतं की 10 जून पासून हे QR कोड वाटले जाणार आहेत, पण आजपासूनच म्हणजे 3 जून पासूनच ही गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळते। नक्की काय सांगाल? याबद्दल सांगायचं झालं तर खूप सांगायचं आहे। फेरीवाला हे नाव बदली करून पत्तविक्रेता नाव दिलं महानगरपालिकेनं, त्याबद्दल मी महानगरपालिकेचं सर्वात प्रथम अभिनंदन करेन। त्याचबरोबर 10 जून आणि त्याच्या आधी चालू झालं असा काय विषय म्हणजे त्या दिवशीच्या प्राथमिक मीटिंगमध्ये विषय झाला होता, पण गर्दी किंवा लोकांच्या ना सुविधा देण्याकारणाने हे लवकर केलं असेल तर त्याचं सर्वात प्रथम महानगरपालिकेचं अभिनंदन सर्व फेरीवाल्यांच्या वतीने करतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता एक विषय असा आहे की सर्व संभ्रम वाटतोय, म्हणजे आम्हाला ठोस अशा काही गाईडलाईन्स दिलेल्या नाही आहेत की आपल्याला नेमकं पुढे काय होणार आहे। फक्त QR कोडसाठी डॉक्युमेंट सबमिट करून व्हेरीफाय करून ते केले जात आहेत, पण पूर्ण आपल्याला माहिती मिळेल तर त्याच्यावर आपण खूप चांगल्या पद्धतीनं विचारू शकतो, बोलू शकतो। मॅडम आपका नाम? एसी फातिमा। तुम्ही काय सांगाल याबद्दल? इसमें मेरा तो ये ख्याल है कि अभी खाली QR कोड के लिए फॉर्म भरा जा रहा है, लेकिन इसके आगे क्या होने वाला वो अभी हमको कुछ भी नहीं मालूम है। खाली इतना है कि 10 तारीख को कोर्ट का है, उसके बाद मालूम पड़ेगा कि आगे ये लोग क्या करेंगे। लेकिन 99,435 सब के सब पात्र है, लेकिन इन लोगों ने सिर्फ 32,000 को ही फॉर्म भरने बोला है। 99,435 लोग नहीं भरे, सिर्फ जो पात्र हुए हैं सिर्फ वही उन्हीं की लाइन है। बाकी कोर्ट ने ये मान्यता की है 99,400 ये सब पात्र है, लेकिन 32 को ही अभी बारकोड का ही हमको जमा करने मिल रहा है। बस अब देखो आगे क्या होता है। त्यामध्ये पात्र अपात्र हा विषय जरी त्यांनी सांगितलं असेल की बाबा 99,435, पण आता आम्हाला हे बघण्यासाठी मिळत आहे की फक्त जे पात्र झालेले, ज्यांच्याकडे पूर्वी 2014च्या सर्वेमध्ये जे पात्र झालेले यांचेच व्हेरिफिकेशन करून नोंद केली जात आहे। सर, न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 20 ठिकाणी फेरीवाल्यांना बंदी आहे। आता हा जो आपला परिसर आहे सी वॉर्डचा, तो आधीच गर्दीचा आणि व्यापारीदृष्ट्या बहुतेक असा पसरलेला परिसर आहे। तर नेमकं या विभागामध्ये नो क्षेत्र असं काय आहे? ज्यावेळी 2014च्या वेळी सर्वे झाला त्यावेळेला ही गर्दी म्हणजे ज्या पद्धतीनं एका शहराला काही पर्सेंटेज फेरीवाल्यांची मान्यता असते, त्या पद्धतीची त्या सर्वेमध्ये योग्यरित्या अंमलबजावणी होईल अशा पद्धतीचा सर्वे झाला होता। पण आता ज्या पद्धतीनं नवीन वाढीव किंवा नकली हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते जर त्याच्यावर जर प्रतिबंध आणला तर मला वाटतं ह्या गर्दीच्या ठिकाणात सुद्धा जेवढे आवश्यक तेवढे फेरीवाले बसतील। जो अभी इन लोग कर रहे व्यवस्थित पद्धति से कर रहे, लेकिन मैं चाहता हूँ जो माननीय उच्च न्यायालय ने जो आदेश दिए हैं 99,435 उनका पूरा होना चाहिए, ठीक है। और जो छूट गए हैं हमारे भाई, उनका भी व्यवस्थित होना चाहिए, उनका भी वापस सर्वे होना चाहिए, अथाशीघ्र करना चाहिए, क्योंकि वो भी मजबूर है। हमारा हो गया इसका मतलब जो बाकी छूटे हैं वो छूटना नहीं चाहिए, उनका भी जल्दी से जल्दी होना चाहिए। प्लस ये टाउन वेंडिंग कमेटी कभी बनती है और ये सर्वे वापस कभी होता है, हम उस चीज़ का इंतज़ार करेंगे। और माननीय उच्च न्यायालय का धन्यवाद। मुद्दा असा आहे की प्रशासन जी कारवाई करते ती प्रशासनची कारवाई QR कोड हा कोर्टाने दिलेला आदेश आणि कोर्टाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जर मान्यतेमध्ये घेऊन जर केल्या तर आज मी स्वतः व्यावसायिक आहे, माझ्यावर डेली
प्रशासनाची पावती फाडली जाते. 1250ची कायदेशीर पावती रोज फाडली जाते. काय आहे, कोर्टाने आदेश दिलाय ते आम्हाला मान्य करायला पाहिजे. पण आदेश हा सगळ्यांसाठी असताना प्रशासनाने पण त्याची पायमल्ली घातली पाहिजे की बाबा कोर्टाने जर काही इंटिमेट्स दिले असतील तर त्या पद्धतीनं प्रशासन पण वागलं पाहिजे. बघू आता या QR कोडच्या माध्यमातून ह्यापुढे माननीय न्यायालयाचे आदेश पाळले जातात का हीच अपेक्षा आहे गरीब फेरीवाल्यांना.